आयुष्यात कधी दुसऱ्या कोणाला घाबरलाय का किंवा घाबरून तिथनं पळून जायची वेळ आली असं कधी झालंय का? नाही नाही, पळून जायची अशी वेळ नाही आली. घाबरलोय. आई कोणाला? आई आणि तुम्ही शिक्षकांनी पण तुम्हाला फटके दिले असं तुम्ही त्यांना म्हणालात घाबरलो मगाशी. नाही मी, त्यांनी मारलं होतं. एक आई आणि एक माझ्या मुलांची आई. मी मागेच एका उच्चार मुलाखतीत सांगितलं होतं, एखादा डाकू हा जर हनीमूनला गेला तर तो काय बुलेटच्या पट्ट्या लावून आणि बाजू मागे बंदूक लावून जाणार आहे का? तिकडे तो डाकू वेगळा असतो. मी माझी बरोबरी डाकूशी नाही करते, पण मी आपलं एक उदाहरण म्हणून तुम्हाला दिलं. आयुष्यात कधी दुसऱ्या कोणाला घाबरलाय का किंवा घाबरून तिथनं पळून जायची वेळ आली असं कधी झालंय का? नाही नाही, पळून जायची अशी वेळ नाही आली. घाबरलोय. आई कोणाला? आई आणि तुम्ही शिक्षकांनी पण तुम्हाला फटके दिले असं तुम्ही त्यांना म्हणालात घाबरलो मगाशी. नाही मी, त्यांनी मारलं होतं. एक आई आणि एक माझ्या मुलांची आई. मी मागेच एका उच्चार मुलाखतीत सांगितलं होतं, एखादा डाकू हा जर हनीमूनला गेला तर तो काय बुलेटच्या पट्ट्या लावून आणि बाजू मागे बंदूक लावून जाणार आहे का? तिकडे तो डाकू वेगळा असतो. मी माझी बरोबरी डाकूशी नाही करते, पण मी आपलं एक उदाहरण म्हणून तुम्हाला दिलं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.